आज ग्रामपंचायत ओवले ज्या उपसरपंचपदी श्री धीरज अरुण पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीची शुभेच्छा देतो। आज आमच्या गावामध्ये जी 2023 पासून जी ग्रामपंचायत बॉडी बसलेली आहे त्या बॉडीने एवढी विकास कामे केलेली आहेत का आजपर्यंत आमच्या गावामध्ये एका वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 3.5 करोडाची कामं आम्ही या ग्रामपंचायत बॉडीने केलेली आहेत। एका वर्षामध्ये आमच्या गावामध्ये विकासाची गंगा ही महेश बालदी आमदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालेली आहेत। आज जवळपास आमच्या गावामध्ये बोलायचं झालं तर प्रामुख्याने पाण्याचं मोठं विषय होतं, लोकांना पाणी मिळत नव्हतं टायमावर, तसेच गावात लाईटचं प्रॉब्लेम होतं, म्हणजे गल्ल्यामध्ये लाईट नव्हती, त्याच्यामुळे चोऱ्यांचा प्रकार वाढत होते। त्यामुळे आज आम्ही जवळपास सिडकोच्या माध्यमातून आणि आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वात यांच्या निधीतून आम्हाला जवळजवळ 200 हैमास मिळाले आहेत। तसेच आमच्या गावामध्ये गणपती घाटाचं काम विसर्जनासाठी आम्ही जायचो त्यावेळी आम्हाला चिखलातून जायला गणपती विसर्जन जावं लागत असत। त्या सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत बॉडी यांनी जी विकास कामं केलेली आहेत त्याच्यामुळे तिथं रस्त्याचं पण कामं एकदम अंतर्गत रस्ते चांगले झालेले आहेत गावामध्ये। तसेच गावात विकासाची कामं बोलत आता मी आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली 1 करोडाची शाळा घेतलेली आहे, मराठी शाळा। तसेच गावात अंतर्गत रस्ते आहेत, 70 लाखाचे अंतर्गत रस्ते गेले आहेत। आता तसेच याची पुढची होणारी कामं 2 गावामध्ये अंगणवाडी यांचा आम्ही कामं घेतलेली आहेत हाती। तसेच गावामध्ये कॅमेरे लावण्याचं कामसुद्धा ग्रामपंचायत बॉडीने केलेले आहेत। म्हणजे गावामध्ये जे लोकांना बोलण्यासारखं असं काय बॉडीवर किंवा आक्षेप घेण्यासारखं कुठलं विषयच नाही। आणि आज 10 वर्ष बघा तुम्ही, 10 वर्षामध्ये गावाची विकास कामे कुठे गेली होती, तेव्हा पण हेच कामं होती, हे पण ह्या लोकांनी का नाही केली। आज हे नवनिर्वाचित सरपंच आणि सर्व सदस्य या मुलांनी एवढी एका वर्षात कामं केलीत का विरोधकांना बोलायला टाईम हेच नाही, त्यांच्यावर आक्षेप दाखवण्यासारखाचा विषयच नाही, एवढी त्यांनी विकास कामं केलेली आहेत। आज एक निलेश गायकवाड माजी उपसरपंच त्यांच्या नेतृत्वाखालीमध्ये दवाखाना म्हणजे एक दवाखान्याची ते सुद्धा ते काम केलेलं आहे। परत आज जे एका वर्षामध्ये 3.5 करोडाची कामं केलीत, पण आता रुपेशभाई गायकवाड आणि नवनिर्वाचित उपसरपंच धीरज भाई पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही ह्या 3.5 कोटीची कामं केली। आता याच्या पुढे आम्ही 10,000 कोटीची कामं करू हे तुम्हाला आश्वासन देतो आणि थांबतो आणि धीरजभाईंना शुभेच्छा देतो। यापुढे तुम्ही आम्ही अशीच वाटचाल करा, पुढे गावाचा विकास करा हेच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ओवले ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी माझी बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मी मनापासून पूर्ण ग्रामपंचायत बॉडी, माझे मतदार बंधू भगिनी यांच्या सर्वांचं मनापासून आभार मागतो। तर आमचे सरपंच श्री रुपेश सुरेश गायकवाड यांचं काम तर भरपूर जोरात चालू आहे, तशी आमची बॉडी आमच्या परीने जेवढे प्रयत्न होतील चांगलं काम करण्याचं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू। त्याच्या अगोदर असणारे आमचे उपसरपंच निलेश गायकवाड यांनी देखील गावात चांगली कामं केलेली आहेत। आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी पण चांगली कामं करण्याचा प्रयत्न करीन। महत्त्वाचा विषय राहिला आमचा गाव पुनर्वसन करण्याचा, तर जोपर्यंत सिडको आम्हाला योग्य तो मोबदला मिळून देत नाही तोपर्यंत आम्ही गावातला एकही घर इथून उठवणार नाही। आमच्या गावाला जर योग्य तो प्रत्येक घराला योग्य तो मोबदला भेटला तर आम्ही गाव उठवण्याचा 100% प्रयत्न करू। ओवले गावाचा विकास झाला नव्हता, परंतु सरपंच रुपेशभाई गायकवाड, उपसरपंच निलेश गायकवाड, नंतर याच्या अगोदर जे रावणांचं राज्य चालू होतं त्याच्यानंतर रुपेशभाई गायकवाड यांचे रामराज्य आले आणि गावाचा विकास होऊ लागला। 24 तास गावाला पाण्याची टाकी, 24 तास पाणी देऊनही सुद्धा लोकांना निंदा करण्याची आहे। परंतु आज परत जी रोडवर लाईट आली ती रुपेशभाई गायकवाड यांच्या मुलं आणि त्यांचे सहकार्य एकदम चांगले आहे गावासाठी। आणि त्यानंतर आता जे डॅशिंग सदस्य होते
त्याच्यामध्ये आता नवनिश्चित जे उपसरपंच झाले आहेत ते धीरज पाटील, त्यांचं पण कार्य चांगलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत भरपूर जनता आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.